हाय गाईज, आज 18 जुलै. आज आपण कॉलेजमध्ये काय काय झाले आहे ते आपण पाहणार आहोत. तरी चला आता आपण सुरुवात करूया. हाय गाईज, आज आपलं पहिलं लेक्चर ADSचं झालं आहे, ॲडव्हान्स डेटाबेस सिस्टम. सरांनी आज क्रॉस जॉईन कॉम्बिनेशन म्हणजे ऑल जॉईन्सचे टाईप्स शिकवलेले आहेत. हा क्रॉस जॉईनचा सिंटॅक्स आहे. त्यानंतर लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, फुल आउटर जॉईन, क्रॉस जॉईन. परत सरांनी सेल्फ जॉईन नंतरसाठी ठेवला आहे. नंतर SQL सर्व्हर फंक्शन म्हणजे काय असते सांगितलेलं आहे. सेम लाईन्स कोडमधील रिलायबिलिटी यूज होत असतील तर त्याला फंक्शन म्हणतात. फंक्शन म्हणजे काय? फंक्शन इज अ SQL सर्व्हर आर द डेटाबेस ऑब्जेक्ट दॅट कंटेन SQL स्टेटमेंट्स दॅट आर परफॉर्मिंग स्पेसिफिक टास्क. फंक्शन म्हणजे काय आहे ते सर्व सरांनी लिहून दिलं आहे. त्यानंतर हे सर्व पॉईंट वी can build function, one line can be used in multiple location based on point to remember. कोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहेत ते लिहिलेले आहेत. फंक्शन नेम कॅनॉट बी गिवन सच ॲज द $, सिलेक्ट स्टेटमेंट आर द ओनली वन ऑपरेट द. त्यानंतर फंक्शन रिटर्न अ व्हॅल्यू. हे सर्व पॉईंट सरांनी. त्यानंतर सरांनी टाईप्स ऑफ एक्सेप्शन शिकवले. दोन टाईप्स आहेत, सिस्टम डिफाईन फंक्शन आणि दुसरा आहे युजर डिफाईन फंक्शन. त्यातला पहिला पाहूया आपण. सिस्टम डिफाईन फंक्शनमध्ये काय काय येते? फंक्शन दॅट आर बिल्ट इन अ फंक्शन. त्यानंतर सिस्टम फंक्शनमध्ये सब पॉईंट आहे स्ट्रिंग फंक्शन. त्यात काय काय येते? लेन, सब, रिप्लेस, फ्रेम. त्यानंतर सेकंड डेट अँड टाईम फंक्शन. त्यानंतर थर्ड ॲग्रिगेट फंक्शन. फोर्थ मॅथमॅटिकल फंक्शन. 5 रँकिंग फंक्शन. त्यानंतर आता दुसरा टाईप युजर डिफाईन फंक्शन. त्यात देअर आर 2 कॅटेगरीज. युजर डिफाईन फंक्शनच्या 2 कॅटेगरीज पडतात, स्केलर फंक्शन आणि दुसरं आहे टेबल फंक्शन. पहिल्यांदा आपण स्केलर फंक्शन पाहूया. स्केलर फंक्शन म्हणजे काय? इट्स इन अ SQL सर्व्हर ॲक्सेप्ट पॅरामीटर सिंगल ऑर मल्टिपल ऑर इट्स रिटर्न्स अ सिंगल व्हॅल्यू. हा त्याचा सिंटॅक्स आहे. क्रिएट फंक्शन अंडरस्कोर नेम पॅरामीटर लिस्ट रिटर्न डेटा टाईप ॲज अ बिगिन एंड. क्रिएट फंक्शन एवढं पहिल्या लेक्चरला झालं आहे. त्यानंतर दुसरं लेक्चर आपलं क्लाउड कम्प्युटिंगचं झालं. आज सरांनी इव्हॅल्युएशन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग काय असते ते शिकवले. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये सब पॉईंट आहे क्लस्टर कम्प्युटिंग म्हणजे काय ते सांगितलं सरांनी. त्यामध्ये डेटा इंटिग्रिटी, व्हर्च्युअल मशीन. त्यानंतर सेकंड पॉईंट की फीचर्स ऑफ क्लस्टर कम्प्युटिंग इन्क्लूड. क्लस्टरचे 2 टाईप पडतात, ओपन क्लस्टर आणि क्लोज क्लस्टर. त्यानंतर सब पॉईंट घेतला ग्रिड कम्प्युटिंग म्हणजे काय. त्यानंतर व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय? व्हर्च्युअलायझेशन हॅज इव्हॉल्व्ड इनटू अ पायटल टेक्निक विदिन अ बिझनेस इट आर्किटेक्चर सर्विंग ॲज द. त्यानंतर लास्ट पॉईंट शिकवला वेब 2.0. हे WWचा ॲडव्हान्स व्हर्जन आहे. इफ इट सेकंड स्टेज ऑफ अ डेव्हलपमेंट ऑफ अ इंटरनेट. हे सर्व सेकंड लेक्चरला झालं. त्यानंतर 11च्या ब्रेकनंतर बिफोर बॅचचं प्रॅक्टिकल होतं. STQAचं ट्युटोरियल होतं. सरांनी ट्युटोरियल 1 लिहायसाठी दिलं होतं. त्यामध्ये 2 क्वेश्चन होते. पहिला क्वेश्चन होता व्हॉट इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. हे सर्व त्यामध्ये पॉईंट इन्क्लूड आहेत. हे सर्व सरांनी लिहायला लावलेलं आहे. दुसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन अ सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड प्रोसेस. त्याचं हे आन्सर आहे. ट्युटोरियल झाल्यानंतर दुसरं हे माझं ट्युटोरियल लिहून कंप्लीट झाले आहे. जेवणाच्या सुट्टीनंतर ACAचं लेक्चर होतं, ॲडव्हान्स कम्प्युटर आर्किटेक्चर. सरांनी मागच्या याला एक टाईप शिकवला होता पॅरलल प्रोसेसिंगचा. आता राहिलेले टाईप सगळे शिकवले आहेत. दुसरा टाईप आहे SIMD. त्याचा लॉंग आहे सिंगल इन्स्ट्रक्शन मल्टिपल डेटा. त्याचं आर्किटेक्चर एक्सप्लेन केलं सरांनी. तिसरा टाईप आहे MIMD, मल्टिपल इन्स्ट्रक्शन मल्टिपल डेटा. फोर्थ पॉईंट आहे MISD, मल्टिपल इन्स्ट्रक्शन सिंगल डेटा. आणि लास्ट आहे SPMD, सिंगल प्रोग्राम मल्टिपल डेटा. आणि पाईपलाईनिंग सरांनी सांगितलं आहे पुढच्या लेक्चरला बघूया. आणि त्यानंतरचं लेक्चर हे वॅकंटच होतं. धन्यवाद.